नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तर आज आलो आहे रानात म्हशी चारायला. तर म्हशी चारता आता विचार करा, मस्त असा ब्लॉग बनवू. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा अख्खा दिवस म्हशी चारतानाचा कसा गेला ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू. तर हे बघा, इकडनं आपल्या म्हशी चारतायत आणि आता बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ झालेली आहे. आणि अशा डोंगरामध्ये म्हशी चारायला जी मजा आहे ना, ती वेगळीच मजा असते. ती शब्दामध्ये व्यक्त करूच शकत नाही. मस्त असा निसर्ग, शांतता आणि त्या शांतपणे चरताना आपली म्हशी. रोज सकाळी उठायचं, यांच्या मागे यायचं. निसर्ग आणि शांतता, खरंच हे अनुभवायला नशीब लागतं. आणि मी स्वतःला खरंच नशीबवान समजतो. तर ठीक आहे गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुका किंवा काय अजून कॉन्टेंट बनवू शकतो मशीन मागे, हे नक्की सुचवा. चला, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तर आज आलो आहे रानात म्हशी चारायला. तर म्हशी चारता आता विचार करा, मस्त असा ब्लॉग बनवू. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा, इकडनं आपल्या म्हशी चारतायत आणि आता बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ झालेली आहे. आणि अशा डोंगरामध्ये म्हशी चारायला जी मजा आहे ना, ती वेगळीच मजा असते. ती शब्दामध्ये व्यक्त करूच शकत नाही. मस्त असा निसर्ग, शांतता आणि त्या शांतपणे चरताना आपली म्हशी. रोज सकाळी उठायचं, यांच्या मागे यायचं. निसर्ग आणि शांतता, खरंच हे अनुभवायला नशीब लागतं. आणि मी स्वतःला खरंच नशीबवान समजतो. तर ठीक आहे गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुका किंवा काय अजून कॉन्टेंट बनवू शकतो मशीन मागे, हे नक्की सुचवा. चला, बाय बाय.